कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुणी पहिला संवाद साधला आणि मैत्रीला सुरुवात झाली? मंगल, ऑब्वियसली मंगल. हो का? आम्ही 11वी पासूनच होतो कॉलेजला आणि ती 13वीला आली आमच्या कॉलेजमध्ये नवीन होती. त्याच्या आधी कुठल्या कॉलेजमध्ये होता तुम्ही? मी गोरेगावच्या एका कॉलेजमध्ये होती, ज्युनियर कॉलेज. 12वी पर्यंत. 12वी पर्यंत. मग मी डिग्री कॉलेजला या कॉलेजला शिफ्ट झाले. आणि यांना भेटला? हा, ते पण ट्रॅजेडिक आहे का? काय काय काय? म्हणजे स्पेशली प्रीती मला बघून शिटी मारायची. रॅगिंग म्हणजे आम्ही असं कॉलेजच्या कट्ट्यावर बसलेलो असायचो. नाही, पण तुम्ही कट्ट्यावर बसल्यावरती कशी शिटी मारायची जरा दाखवा. आणि मी अशी शिट्टी तुम्ही काय ते ट्विक ट्वे अशी, हा जो सूर आहे जो आम्ही चित्रपटात बघतो, जो मुलं करतात हे तुम्ही त्यांच्यासाठी केलं होतं? हा, फक्त मुलींना आम्ही करायचो. म्हणजे ती नवीन होती ना, तर आम्हाला गंमत वाटायची. पण तुम्हाला राग नाही आला या गोष्टीचा? जाता येता नवीन आवडत आलेली होतं. मुलगी. ताजमहलला सगळे बघतात. हा, मग काय केलं तुम्ही? आता थोड्या दिवसानंतर आमचा ॲन्युअल डे होता, तर मला नाचायची आवड आहे. तर श्वेताने मला इनिशिएट केलेलं की आमचं ॲन्युअल डान्समध्ये आम्ही पार्टिसिपेट करणार आहे, तर तुला भाग घ्यायचा आहे का? तर मी म्हटलं हां, मला चालेल. तशी आमची नाही, पण ट्रॅजिक काय होतं ह्याच्यात? एक मुलगी शिटी मारायची, मुलीला शिटी मारते. अरे प्रॉब्लेमच आहे. सर, तिला अरे नाही, मुलांनी मारणं अपेक्षित. आणि मला नंतर सांगितलं तिने की ती मारायची. अरे हे जरा बरोबर आहे. नाही, हे ट्रॅजेडीच आहे ही, की महाविद्यालयात आपण एंट्री करतो आणि एक मुलगी शिटी मारते. तुमचं माहेरचं नाव काय हो? माझं माहेरचं नाव पूर्वी जगदीश पटेल, सासरीचं नाव पूर्वी हितेश पटेल. आणि कुठे राहता तुम्ही? मी आता ठाणेला. आणि पूर्वी कुठे राहत होता? पूर्वी भाईंदरला. अरेंज मॅरेज. मॅरेज नंतर गेली. ठाणेला. मॅरेज नंतर ठाण्याला गेला. अच्छा, म्हणजे कॉलेज नंतर मॅरेज केले आणि मॅरेज नंतर ठाणे. सगळे टप्प्याटप्प्याने आहेत. नमस्कार, आपलं माहेरचं नाव? हा, माझं माहेरचं नाव जया धनसिंग आहे आणि सासरचं नाव आहे जया चतुरसिंग तिरवा. तुम्ही राहायला कुठे आता? आता मी भाईंदरला आहे. भाईंदरला. म्हणजे ह्या तिकडनं अगोदर गेल्या? राहायला मी अंधेरीला होती. आधी अंधेरीला होती. ह्या गेल्यावर तुम्ही तिकडे आला. तुम्हाला तुम्हाला कुठे भेटले? कोण? ते स्वाईप. आता तुम्ही म्हणाला स्वाईप कार्ड तुम्हाला कुठे मिळालं? अरेंज मॅरेज आहे माझं. मग आम्ही म्हटलं का लव्ह मॅरेज आहे? नमस्कार, तुमचं माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव आहे प्रीती विष्णू प्रीत आणि सासरचं आहे प्रीती रॉनल्ड फर्नांडिस. कुठे ही शिटी मारली? म्हणजे आमचा एक कॉमन फ्रेंड होता, तर त्याच्या थ्रू आमची ओळख झाली आणि आमच्या थोड्या आवडी जुळल्या. म्हणजे त्यालाही गाण्याची आवड होती, फिरण्याची आवड होती, मलाही होती. ते कोणाला शिट्ट्या मारायचे? हिला. तेव्हा तर बऱ्याच मुली असतील. असं नाही म्हणायचंय मला, आवडी समान आहेत ना, म्हणून म्हटलं त्यांनाही शिट्ट्यांची आवड असेलच ना. असेल. हो, नक्कीच. नमस्कार, बोला. माझं माहेरचं नाव मंगल हरी आहिरे आणि माझ्या लग्नानंतरचं नाव मंगल अजय वैती. आम्ही म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे. आम्ही मॅट्रिमोनी थ्रू भेटलेलो. हे उलटच लव्ह मॅरेज आहे. भेटलो, मग ते बरंच काय डिस्कशन झालं, मग त्याच्यानंतर लग्न झालं. मग तेवढ्यात लव्ह झालं? होय ना. लव्ह होतं म्हणूनच ते घरातले ऐकले. नमस्कार. नमस्कार, बोला. माझं नाव विजयलक्ष्मी नानासाहेब जगदाळे आणि सासरचं नाव आहे विजयलक्ष्मी गणेशन नाडार. माझं पण लव्ह मॅरेज आहे. आणि ते हे कुठे भेटले? हे मला ऑफिसमध्ये भेटलेले. काय करायला आले होते ऑफिसमध्ये? म्हणजे तेही ऑफिसमध्ये होते एका जॉबला आणि मीही होती, तर आमची ओळख झाली आणि त्यानंतर आम्ही लग्न. आणि मग काय लग्न? नमस्कार. नमस्कार, बोला. माझं माहेरचं नाव श्वेता काशीनाथ परब आणि सासरचं सौ श्वेता नवरोज बिली मौर्या. अरे इथे सगळीच आडनावं वेगवेगळी. तुमचं लग्न कसं झालं? आमचं मग सेमचं लव्ह मॅरेज होतं, तर इंटरकास्ट असल्यामुळे थोडे इश्यू होते. म्हणजे खास पप्पांच्या साईडने असताना होतं की मालवणीच व्हाया असं काइंड ऑफ होतं. तर मग आमचं होतं की ॲटलिस्ट एका फॅमिलीला तरी कन्व्हिन्स करायचं, कारण दोन्हीकडनं कम्प्लीट आम्ही एकदम वेगळा कल्चर होतो. तर मग त्या दरम्यान माझी मम्मी सपोर्टिव्ह होती, त्याच्यामुळे ते थोडं इझी पडलं. तर मग माझ्या हस्बंडनी डिसाईड केलं की ॲटलिस्ट तुझ्या साईडच्या फॅमिलीला आपण कन्व्हिन्स करू पहिलं. मग पप्पा हळूहळू कन्व्हिन्स झाले, मग आम्ही लग्न केलं. त्याच्या घरचं आता आहे, प्रोसेस चालू आहे. अजून नाही कन्व्हिन्स. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर माझ्या आई वडिलांचीच मागेन. तसं
म्हणजे त्यांनी खूप स्ट्रगल केलं ना, प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये असतो एक स्ट्रगल, तो त्यांनीही केला. असं म्हणजे माझा स्वभावही तसा नव्हता की मी पटकन कोणाला उलटून बोलू किंवा कधी काही हट्ट केला असेल, पण कळत नकळत जर काही मन दुखावलं गेलं असेल तर मला त्यांची क्षमा मागायची. होम मिनिस्टर पहिल्यापासून बघताय, हो. पहिलं टायटल जर म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकाल? गाणं हा, गाणं म्हणा. ते ओरडायचं ते पण चालेल का? हा, सगळं सगळं काय सगळं करा, ओरडण्यापासून. तुम्ही मला कोरस द्याल? हा, द्या सगळ्या जणी. दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर. कोण आले बघ? होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतोय. होम मिनिस्टर. अरे या सांभाली बाई सुद्धा नाही आली. होम मिनिस्टर. पदरावरती जर तारीचा मोर नाचला हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर. मला सुद्धा तुम्ही 20 वर्ष मागे घेऊन गेला, कारण आता बरोबर 2024 मध्ये कार्यक्रम सुरू झाला. सप्टेंबर महिन्यात 20 वर्ष पूर्ण होणार. पण मला सुद्धा ना तो पहिला एपिसोड, पहिला दिवस, ते संध्याकाळचे 6:30 ते कानावर पडणारं होम मिनिस्टरचं टायटल सॉन्ग, हे सगळ्या त्या आठवणी तुम्ही जाग्या केल्याबद्दल धन्यवाद. इवन सर तुम्ही दिसताय पण सेम या साईजेस वाढायला नाही. क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मी आता असं काही चुकी केली नाही तर क्षमा. तुम्ही सांगा, क्षमा मागायची तर तुम्ही सांगितली क्षमा कोणाची मागा? हा, तुम्ही काही केलंच नाही म्हणजे बाकीच्यांनी केलं असं म्हणणं आहे तुमचं. बोला. मी फॉरवर्ड बोलते, स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणून ज्यांच्या जिसका भी दिल दुखाया तो सॉरी. गुजरातीत मागा. જે કોઈનું બોલતી વખતે મેં દિલ દુખાવ્યું છે તો એમને દિલથી સોરી. સારું લાગે. सर मला माझ्या वडिलांची मागायची आहे, कारण आता ते नाही आहेत, कोविडमध्ये आम्ही त्यांना गमावलं. पण जेव्हा पप्पांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा मी नव्हते, मी फ्लाईटवर होते आणि मी अब्रॉडला पण होते, त्यामुळे मला त्यांना बघता नाही आलं. आणि इवन लास्ट मी येईपर्यंत सुद्धा ते मला नाही पाहता आलं. तर मला त्यांची क्षमा मागायची की त्यांची भेट नाही करता आली मला. मी म्हणजे माझ्या बाबांची करेन, ते पण ते नाही आहे आता, 10 वर्ष झाले. पण ते ऑल ऑफ अ सडन डेथ झाली, तर आम्ही असं काही हे नाही होतं गेलं. तर त्यांच्याशी पण बरंच बोलायचं होतं, बिकॉज त्यांना स्मार्टफोन हवा होता. त्यांना ते नवीन आलेले स्मार्टफोन, तर मला बोलायचे की मला एक स्मार्टफोन घेऊन दे. ते म्हटलं हां, आम्ही तेव्हा लडाखला होतो. मी म्हटलं आपण जाऊन आलो ना तर आपण घेऊया. पण देन ही पास्ट अवे. मग त्यांना मिस करताय? खूप मिस करतो. मी क्षमा मागायची झाली तर माझ्या आईवडिलांचीच मागेन, कारण का मी पण महाराष्ट्र नसून साऊथ इंडियन मुलाशी लग्न केलं आणि आम्ही सातारकडच्या लोकांना वेगळ्या जातीतलं जरी कोणी लग्न केलं तरी हे असतं, तर मी त्यांची क्षमा मागेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.